राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल एक फेसबुक पोस्ट टाकलेली आहे। ही पोस्ट आहे शरद पवार आणि त्यांच्या विमान प्रवासातील अनुभवाची। ही पोस्ट खूप चर्चेमध्ये आहे सध्या। मराठा तरुणांनी या पोस्टवरती फार आक्रमक अशा कमेंट केलेल्या आहेत। या कमेंटमधून शरद पवार यांच्याबरोबरच बजरंग सोनवणे यांना मराठा तरुणांनी टार्गेट केलेलं आहे। नेमक्या या पोस्ट काय आहेत, ही पोस्ट काय आहे हे आपण अगोदर पाहूया। यामध्ये बजरंग सोनवणेंनी असं म्हटलेलं आहे, अविस्मरणीय क्षण, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शेजारी बसून विमान प्रवास आणि साहेबांशी माझा हृदय संवाद। शरदचंद्रजी पवार साहेब हे केवळ नाव नाही तर एक संपूर्ण विचार आहे, याची प्रत्येक क्षणाला प्रचिती आली। दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर केलेला हा विमान प्रवास माझ्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणापैकी एक आहे। प्रत्येक क्षेत्रातील विषयाबाबतीत आदरणीय पवार साहेबांनी माझ्याशी सखोल चर्चा केली आणि बीड जिल्ह्याविषयी त्यांची खडानखडा माहिती, तसेच जिल्ह्याच्या कृषी सिंचन विकासविषयक सखोल माहितीने आश्चर्यचकित झालो। अनेक जुन्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला। साहेब, आपण दिलेल्या प्रेमाने भरून पावलो। आपल्या मार्गदर्शन आणि स्नेहाचा हा हात माझ्या पाठीवर अक्षुण्य राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो, अशी त्यांची पोस्ट आहे। आणि या पोस्टमध्ये नेमकं कमेंट काय काय केलेले आहेत तरुणांनी, जे काही मराठा समाजाचे तरुण आहेत यांनी कमेंट केलेले आहेत। नेमक्या या कमेंट काय आहेत हे आपण यानंतर पाहूया। कमेंट खूप आक्रमक आहेत, तरुण खूप या बाबतीमध्ये चिडलेले दिसले। शहाजी सोळंके यांची पोस्ट आहे, यामध्ये त्यांनी म्हटलंय, बरं ते त्यांच्या कानात सांगा, कुणबी ओबीसी मधून मराठा आरक्षण विषयी तुमची भूमिका काय आहे, जाहीर करा म्हणा। काय आहे त्यांच्या मनात हे कळू द्या। तुम्ही सुद्धा जरा जाण राखा, खासदार झाला जातीच्या जीवावर, तुम्हाला खासदार का नुसत्या सेल्फी घ्यायला केले नाही समाजाने, असं शहाजी सोळंके यांची कमेंट आहे। खूप बोलकी कमेंट आहे। या शहाजी सोळंकेंच्या कमेंटला एक रिप्लाय केलाय भगवान पायघन यांनी। आता विमानाने प्रवास, सेल्फी खूप झालं, रस्त्यावर येऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून आपली भूमिका स्पष्ट करा म्हणावं साहेबाला, असं त्यांचा रिप्लाय आहे। यानंतरची कमेंट आहे झुंजार धांडे बीड येथील आहेत। मराठा आरक्षणावर बोला, आम्ही तुम्हाला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात मतदान करा म्हणून निवडून दिलंय, अशी ही कमेंट आहे। यानंतर आरपी भोसले, हा क्षण जरांगे पाटील यांच्यामुळे भेटला आहे आणि हो, पवार साहेबांना विचारलं का की आपल्या पक्षाची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याबाबत काय भूमिका आहे, अशी एक कमेंट आहे यांची पण। त्यानंतर दुसरी कमेंट आहे अनिल भोसले, शरद पवार यांची हिंमत नाही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास पाठिंबा द्यायची, सत्तेसाठी राजकारण करत आले आहेत साहेब, अनेक नेते फोडले, घर फोडले, पक्ष फोडले, असं बरंच त्यांनी पण लिहिलेलं आहे। विजय जाधव यांची आहे, मराठा आरक्षणावर बोला, त्यासाठी करा काहीतरी। नितीन महाराज पिसाळे यांची पोस्ट कमेंट आहे, मराठा ओबीसी संदर्भात, मराठा आरक्षण ओबीसी संदर्भात भूमिका स्पष्ट करायला सांगा। त्यानंतरची आहे अर्जुन निरस, एक आवर्जून उल्लेख करतो की आपण बीड जिल्ह्यातील खासदार फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे झाला आहात हे विसरू नका आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा खंबीरपणे मांडा, तरच जनता आपला आदर करेल आणि भविष्यात साथ देईल। आकाश शिंदे पाटील यांची कमेंट आहे, मराठा आरक्षणावर बोला बाप्पा, बस झालं विमान प्रवासाचं। ज्ञानेश्वर देशमुख बीड जिल्ह्यातील, त्यांनी पण त्याच बाबतीमधले आहे। त्यानंतर राम शिंदे, बाप्पा तुमची मराठा आरक्षणावरती काय भूमिका आहे स्पष्ट करा, नाही तर तुम्हालाही पुढच्या टर्मला घरचा आहेर केला जाईल नियोजन करून। पांडुरंग शिंदे यांची आहे। त्यानंतरची आहे ईश्वर आगलावे, मराठा आरक्षणावर ओबीसी मधून भूमिका काय मांडा साहेब लवकर। त्यानंतर अशोक सोळंके, तुम्हाला खासदार करणारा 3 दिवस उपाशी होता, कॉल केला का त्यांना, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र द्या सगळे सोयरे लागू करायला, तुम्हाला खासदार फोटो काढायला नाही केलं, अशी कमेंट आहे। त्यानंतर संदीप पारडे यांची आहे, तुम्हाला
मराठा आरक्षणासाठी बोलण्यासाठी निवडून दिले आहे। आकाश सोळंके यांची आहे कमेंट। त्यानंतर बाप्पासाहेब पवार साहेब सांगा, मी जरांगे पाटलामुळे खासदार झालोय, मला लोक विचारतात आणि मराठा आरक्षण विषय भूमिका काय आहे ती विधानसभेला फिरू दिली जाणार नाही। अक्षय राडकर यांची पोस्ट आहे, तुमच्या साहेबाला म्हणा की तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही आणि ही जी परिस्थिती आजची परिस्थितीला केवळ आणि केवळ तुमचे साहेब जबाबदार आहेत, कारण त्यावेळेस त्यांनी आरक्षण दिले असते तर आज आरक्षण मागायची वेळ आली नसती। बरं झाले, जाऊ द्या, इथून पुढे तरी मराठा समाजासाठी कमीत कमी विरोध तरी करू नका म्हणून सांगा, अशी त्यांची कमेंट आहे। संजय गायकवाड, बाप्पासाहेबांनी अख्खा महाराष्ट्र लुटलाय, बीडचं काय घेऊन बसलाय तुम्ही, अशी त्यांची एक कमेंट आहे। त्यानंतरची कमेंट नंदकुमार डारपे, साहेबांना भूमिका घ्या म्हणावं, ओबीसी मध्ये मराठा आरक्षण द्या, नसता तुमचा पण सुपडा साफ होणार, आम्ही वर नेऊ शकतो पण तर खाली पण नेऊ शकतो, अशा आक्रमक अशा तरुणांच्या पोस्ट आहेत। एकंदरीत या पोस्टवरून असं दिसतंय की जर पवार साहेबांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर केली नाही तर बजरंग सोनवणे यांना बीड जिल्ह्यामध्ये मराठा तरुणांच्या रोषाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो, असं एकंदरीत या पोस्टवरून दिसतंय। तरुण फार संतप्त आहेत। तरुणांचा रोष येणाऱ्या काळात बजरंग सोनवणे यांना किंवा इतर नेत्यांना दिसू शकतो, कधी सामोरं सुद्धा जाऊ शकतं। एकंदरीत ही पोस्ट आहे बजरंग सोनवणे आणि शरद पवार यांच्या विमान प्रवासासंदर्भातील पोस्ट होती बजरंग सोनवणे यांची, त्यामुळे कमेंट पण फार आक्रमक आलेले आहेत। खासदार बजरंग सोनवणे यांनी संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केलेली आहे। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत धन्यवाद।